बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथे संत विठ्ठल बिरोबा बीरदेव यात्रा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली। धनगर समाजाच्या वतीने दरवर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात येते। यात्रेदरम्यान ढोल ताशांच्या गजरात आणि बिरोबाच्या नावाने चांग भलं या जयघोषात भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतलाय। हळदीचा भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी आनंद व्यक्त केलाय। पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा आणि विविध धार्मिक विधी पार पडले, तर बिरोबा देवाच्या पूजेसाठी घोंगडी भंडारा, काठी, तलवार आणि हळद यासारख्या पारंपरिक साहित्यांचा वापर करण्यात आलाय। यात्रेच्या सांगतेनंतर बिरोबाच्या तलवारीसोबतच प्रतिकात्मक विवाहाचा धार्मिक विधीही पार पडलाय। महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या या यात्रेला भाविकांची मोठी उपस्थिती होती। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ढोरवाडीतील बिरोबा बीरदेव यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात आली। बीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले। हनुमंत भोसले, नासेर मुंडे आणि शेषराव घोरपडे हे 11 ऑगस्ट पासून उपोषणाला बसलेत। केज शहरासाठी बस डेपोला निधी मंजूर करून तातडीने बांधकाम सुरू करावे, छोटे व्यापारी आणि टपरीधारकांना जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच शहरांसाठी पर्यायी रस्ता, रिंग रोड आणि बायपासची कामं तातडीने करावीत अशी प्रमुख मागणी आहे। यासोबतच शहरातील स्मशानभूमीमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं, गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळवून देणं, लाडकी बहीण योजनेची KYC मुदत वाढवणं आणि पंचायत समितीच्या वापरात नसलेली इमारती तातडीने सुरू करणं अशा मागण्याही करण्यात आल्यात। या मागण्यांवर शासनाकडून निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका केज विकास संघर्ष समितीने घेतलाय। शहरातील काही महत्त्वाच्या समस्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। केज विकास संघर्ष समिती त्यावर सतत लढाई देत आहे, मात्र तरी अद्याप त्या काही आणखी सोडवण्यात आलेल्या नाहीत। त्यापैकी हे शहरात बस डेपो होणं खूप गरजेचं आहे, कारण तालुक्याच्या ठिकाणी जुनं तालुक्याच्या ठिकाणी आणि जागाही 7.5 एकर आरक्षित आहे, मात्र फक्त त्याला मंजुरी देण्यात आली, निधी टाकून त्याला काम सुरू नाही आहे। दुसरं, छोटे व्यापाऱ्यांच्या जागेचा प्रश्न गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। अनेक त्याच्यासाठी आम्ही संघर्ष केलेला आहे, पण आता नगरपंचायतीकडं ही जागा ताब्यात दिली असं नगरपंचायतचं म्हणणं आहे। आम्ही त्यांना विनंती केली आहे या निवेदनाद्वारे की त्यांनी ताबडतोब आता ही जागा छोट्या व्यापारी आणि टपरीधारकासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून त्यांना व्यवसायासाठी द्यावी, कारण याच्यात प्रत्येक इलेक्शन प्रत्येक राजकीय पक्ष अशा प्रकारे याच्यात घालवतात, म्हणून आता तरी लवकर द्यावी अशी विनंती आहे। दुसरं, हे शहर आहे खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर या 2 मार्गाच्या जोडणीवर आहे, त्यामुळं शहराचा काही भाग या दोन्ही महामार्गाच्या या एकत्रित होण्यामध्ये पुढे जातो। त्यामुळे वाहतूक एवढी वाढली आहे, अवजड वाहनं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेत की अपघात सतत घडत आहेत। दर 8 दिवस 15 दिवसाला एक अपघात सुरू आहे, लोकांचे जीव जात आहेत। म्हणून आम्ही ती एक मागणी केलेली आहे की शहराला बायपास किंवा रिंग रोड लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, ही आमची मागणी आहे। दुसरी की शहरातली स्थानिकची एक समस्या आहे, स्मशानभूमी 2 आहेत सार्वजनिक, मात्र तिथं कुठलीही व्यवस्था पाण्याची नाही आहे, लाईट नाही आहे, रात्री वगैरे अंत्यविधी करताना तिथं पाणी नसतं, त्यानंतर लाईट नसते। तर ही एक स्थानिक नगरपंचायत प्रशासनानं ही मागणी ताबडतोब ही करावी, मंजूर करावी, ही मागणी त्यांना केलेली आहे। आणि महत्त्वाची एक मागणी आहे, हे शहरामध्ये केज पंचायत समितीनं आपल्या काही कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकारी जे आहेत, सभापती वगैरे, यांच्यासाठी निवासस्थाने बांधली। जवळजवळ कोट्यावधी रुपयाची ही निवासस्थाने गेली 3.5 वर्षापासून हे धूळखात पडलेली आहे, त्याची मोडतोड सुरू आहे। त्याचबरोबर म्हणजे जे बांधलेली होती तेवढ्या चांगल्या इमारती केवळ प्रशासनाच्या आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ते आज बेवारस आहेत, धूळखात पडले आहेत। आणि आम्हाला जास्त त्याच्यापेक्षा मोठी समस्या ही आहे की शहरातील तरुण आणि विद्यार्थीसुद्धा आता इथं नशेखोरीसाठी या जागेचा वापर करत आहेत। इतर बी आता इथं मला आपल्याला सार्वजनिक बोलता येणार नाही, कारण आता प्रत्येक नागरिकांच्या तक्रारीत, परंतु तिथं अनेक इतरही गोष्टी ज्या अतिशय घातक आहेत आणि समाजात जे काही निर्माण होऊ शकतं अडचणी, अशा काही बाबी आहेत, तर त्या ताबडतोब इमारती प्रशासनानं वापरात आणाव्यात, ही एक मागणी।
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात शिवणी गावात ग्रामपंचायतीने नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत नाली सफाईचं काम हाती घेतलंय। नाल्यांचं पाणी रस्त्यावर येत असल्याने काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करून नाली साफ करण्याची मागणी केली होती। शिवणी गावातील येडोबांच्या मंदिराच्या नागपंचमी निमित्त यात्रा भरत असून या निमित्त परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गावात दर्शनासाठी येतात। त्यामुळे रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे भाविक आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने स्वतःच्या खर्चाने नाली उपसण्याचं काम सुरू केलंय। सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत नालीची स्वच्छता करण्यात आली आहे। नालीतील अडथळे दूर केल्यानंतर पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला असून नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या तातडीच्या कार्यवाहीचं स्वागत केलंय। दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळ विरोधात आता महाराष्ट्रात कठोर कार्यवाही केली जाणार आहे। भेसळ करणाऱ्या विरोधात कोणतीही नरमाई न दाखवता कडक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाला दिलेत। विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत 2026-27 या वर्षासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची बैठक पार पडली। यावेळी आयुक्त तुकाराम मुंडे उपस्थित होते। भेसळ करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यासोबतच संबंधितांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे। भेसळयुक्त दूध, बनावट पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचं बैठकीत सांगण्यात आले। भेसळ रोखण्यासाठी नमुने घेणं, प्रयोगशाळेत तपासणी आणि त्यानंतर कायदेशीर कारवाईचा वेग वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेत। दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यवाहीमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले, तर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी प्रशासनाकडून कठोर पावलं उचलली जाणार आहेत। आजच्या टी टाइम या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।